नमस्कार. हांव सावनी शेटये, आर्किओलॉजिस्ट फ्रॉम गोवा. आणि आताच गोंयान सध्या जो विषय चल्ला की छत्रपती शिवाजी महाराज आणि तांच्या गोंयच्या संदर्भात म्हणजे तांचो कॉन्ट्रिब्युशन कितें, तांचो वांटो कितें, किंवा गोंयान शिवाजी महाराज हांचे राज्य आशिल्लें काय ना, आशिल्लें जाल्यार तांचे आमकां अवशेश कित्याक दिसना, किंवा खंय ते रावताले, खंय कितें आशिल्लें. सो ह्या गोष्टीचेर एक फ्रॉम एन आर्किओलॉजिस्ट पॉयंट ऑफ व्यू कांय मुद्दे मांडटा. आणि खूप जणांनी विचारिल्लें की ताचेर रेफरन्सेस दी, किंवा ते जे उदयबाब भेंब्रे हांणी आपले यूट्यूब, तांचो एक व्हिडिओ आसा यूट्यूब चॅनलाचेर, 2 दिसां फाटीं तांणी एक व्हिडिओ घाला की गोवा द पोर्चुगीज अँड शिवाजी महाराज. हाच्या बद्दल खूप सारे म्हणजे वादूय जालो. तांकां सचिन मदगे सारके जे रिसर्चर आसा तांणी कागदपत्राच्या आधारे तांकां पॉयंट्स हे दिल्ले की तांकां मुद्दे दिले. आणि असोच एक व्हिडिओ तांणी 2 वर्सां फाटीं प्रुडंट मिडियाचेर केल्लो, 2-3 वर्सां फाटीं, ताचेर तांचे ब्रह्मास्त्र म्हणून एक व्हिडिओ येतालो. आणि त्या फावटी तांकां सचिन मदगे सरान ताचे रेफरन्सेस दिल्ले की तांचे पॉयंट्स चुकला म्हणून सांगपाक. आणि तो व्हिडिओ तांणी प्रुडंट मिडियान मागीर फाटीं घेतिल्लो. सो सचिन मदगे सराचो व्हिडिओ अजुनूय प्रुडंट मिडियाचेर आसा आणि ही हॅज क्लियरली मेन्शन्ड ऑल द डिटेल्स, ऑल द पॉयंट्स ऑल्सो. सो आणि सेम मिस्टेक, सेम पॉयंट्स तसेच अर्धवट प्रेझेंट करून, म्हणजे नरोवा कुंजरोवा या विषयाचेर तांणी प्रेझेंट करून परत आपल्या यूट्यूब चॅनलाचेर आता 2 दिसां फाटीं रिलीज केला. सो ताचेर फ्रॉम एन आर्किओलॉजी पॉयंट ऑफ व्यू आमी ह्या गोष्टी कडेन कशें पळयतात हाचेर थोडेशे काही पॉयंट्स मांडटा. सो फर्स्ट ऑफ ऑल, जाचो आधार उदयबाब भेंब्रे घेतात हो लिटररी सोर्स. सो लिटररी सोर्स इज नेवर कन्सिडर्ड ॲज अ फुल अँड फायनल सोर्स. आणि असे अनेक लोक जेन्ना आमी इन्क्विजिशनचे लिटररी सोर्सेस दितात, जे पोर्चुगीजांनी स्वता डॉक्युमेंट केला, तेन्ना ते माननात. पूण तेच लिटररी सोर्स जेन्ना शिवाजी महाराजां बद्दल कितें बरयता, ताचे सगळ्यात पयलीं म्हणजे हेच म्हणजे फुल अँड फायनल आणि हे म्हणजे गॉस्पेल ट्रूथ अशा हाच्या प्रमाणे ते शेअर करतात. सो आणि तांणी काय पुस्तकांची रेफरन्सेस दिला. सो काय पुस्तकांचे रेफरन्सेस दिला आणि त्याच पुस्तकांचे रेफरन्सेस घेऊन विथ पेज नंबर आय एम गोइंग टू टेल की हाऊ ही हॅज लिमिटेड द इंटरप्रिटेशन. इज इट इंटेंडेड और इज इट बाय मिस्टेक? I don't know, but this is how we are looking at it. First of all, the book that he is referring, certain points that he is referring are literary sources. So in literary sources what happens is, jenna कोणतरी एक मनीस आपल्या राजाबद्दल बरयता, इट इज बाय कॉमन सेन्स की तो जे बरयतलो ते खूप लिमिटेड बरयतलो आणि खूप विथ प्रेशर बरयतलो, और विथ द आयडिया ऑफ प्रेझिंग समवन, और म्हणजे कोणाकडे तरी बरेपण जोडपा खातीर बरयतलो, आणि इट विल नॉट बी 100% ऑनेस्ट. इट विल बी व्हेरी रेअर की जे कितें आमकां लिटररी सोर्सेस मेळटा वूड बी 100% ऑनेस्ट अँड विल कन्सिडर ऑल द पर्स्पेक्टिव्स. जेन्ना राजाचोच मनीस राजाच्याच युद्धातली गजाल बरयता, तो कित्याक म्हणून बरयतलो की आपलो राजा हरलो, किंवा आपूण जेन्ना कोणाक लेटर बरयता की आपलेच स्वताचे, जेन्ना आमी भुरग्यांक विचारतात पेपर कसो जालो एग्जामीचो आणि भुरगो म्हणटा बेस्ट आशिल्लो, जेन्ना रिजल्ट येता तेन्ना कळटा की पेपर कसो जाल्लो तो. सो बट वी डोंट टेक दॅट स्टेटमेंट ॲज द फुल अँड फायनल स्टेटमेंट, अँड दिस इज समथिंग उदयबाब भेंब्रे हॅज डन इन दिस यूट्यूब चॅनल ऑफ हिज. सो तांणी लिटररी सोर्सेसाचेर रेकमेंडेड, तांणी एक फील्ड वर्क न करता असो क्वेश्चन ते मांडटात की जर तेन्ना शिवाजी महाराज हांगा रावतालो जाल्यार खंय रावतालो ते दिसना कित्याक. आणि हातून जो टोन तांचो आसा तो टोन आसा की म्हणजे एक प्रकारचे इन आर्किओलॉजी वी ट्राय टू करस्पॉन्ड लिटररी सोर्स. जर आता आमकां लिटररी सोर्स मेळटा, उदयबाब भेंब्रे म्हणटा की हातून कांयच हे नाशिल्लें, म्हणजे गोंयान शिवाजी महाराजाचें राज्य नाशिल्लेंच, पूण त्याच सेम पुस्तकाचो जाचो तांणी आधार घेतला, पिसुर्लेकर हांचे गोवा मराठा संबंध, त्या संबंधाच्या पुस्तकाचेर 1663 शिवाजी महाराजांनी पेडणे, डिचोली, मणेरी हो महाल तांणी काबीज केल्ल्याचे रेफरन्स मेळटा. आणि हांगा शिवाजी महाराज रावताले म्हणजे ते कितें सगळीकडे रावतले अशें ना, हांगा तांचो राजवाडोय आसतलो अशें ना. हांगाचो जो कोण पयलीं देसाई जो आदिलशाक कर दितालो तो शिवाजी महाराजांक कर दितलो. आणि आमकां अनेक रेफरन्स मेळटा की तांणी हांगा सप्तकोटेश्वर मंदिर बांदलें आणि हांगा ते येवन रावले, हांगा ट्रिटीज सायन केल्यो. तर तांचे स्वताचें राज्य ना जाल्यार ते थंय बसून ट्रिटी कशें सायन करतले.
आणि आर्किओलॉजिकल रेकॉर्डान आमकां त्या काळार ती गजाल जाली, पूण ताचे आत्तां म्हाका घर दाखय, आत्तां तो खंय रावतालो ते दाखय, खंय बशिल्लो शिवाजी महाराज ते दाखय, अशें दाखोवपाक मेळटलेंच अशें ना. फॉर वन रिजन खूप वर्सां जाली ताच्या फाटल्यान. तेन्ना आमी आतां सुद्दां तुमी पळोवंक शकता की कोणेंय आपलें घर एक 10 वर्सां सुद्दां ते घरान रावूं ना, तें घर पडटा. आणि गोवा अशें राज्य आसा, आमच्या कडेन समुद्र लागीं आसा, ह्युमिडिटी चड आसा, सॅलिनिटी चड आसा, ताका लागून खूप वर्सां हे टिकना. जर किल्ले आशिल्ले शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी मर्दनगड किल्लो बांदिल्लो, तो मागीर पोर्तुगीजांनी तो पूर्ण नाश करून उडयलो, पूण ताचे अवशेश अजून मेळटा. सो अशें आमी म्हणू शकना की आतां तो किल्लो सबंद ना म्हणजे केन्ना संभाजी महाराजांनी तो बांदूंकूच ना अशें आमी म्हणू शकना. आणि समबडी विथ दॅट मच ऑफ रिस्पेक्ट डज दिस ऑन हिज यूट्यूब चॅनल शुड नॉट बी डुईंग लूज कमेंट्स लाईक दिस. So secondly, history is continuous research. This is one of the main factor that we consider in archaeology. It is a continuous research. आणि म्हणून आम्ही ना त्या पुस्तकान बरयल्लें ना म्हणजे ते केन्नाच जावं ना अशेंय आमी म्हणू शकना. शिवाजी महाराज आणि गोवा संबंध हाचेर कंटिन्युअस रिसर्च जायत आसा. पिसुर्लेकर हांणी खूप तांचे कागदपत्राच्या आधारे खूप बरयला. सचिन मदगे हांणी स्वता फिरून बेतूल सारको किल्लो किंवा मर्दनगड सारको किल्लो ताचे एक्झॅक्ट लोकेशन खंय आशिल्ले हे तांणी मार्क केला. सो हे कंटिन्युअसली रिसर्च चालू आसा आणि मे बी आणि 4-5 वर्सांनी आमकां आणि अनेक पॉइंट्स मिळू शकता. सो ताच्या खातीर हे केन्नाच जावं ना किंवा ते केन्नाच नाशिल्ले, तांणी बरोवना म्हणजे केन्नाच जावं ना अशें आमी म्हणू शकना. थर्डली वी हॅव टू लुक एट द एंटायर पिक्चर की एका पत्राच्या आधारे जे पोर्तुगीजांनी स्वताच बरयला. आमी जेन्ना येदो व्हडलो मनीस जांकां स्वता कायद्याचें ज्ञान आसा, जांणी कॉन्स्टिट्युशनल पोस्टचेर ते रावून गेल्ले आसा, सो तांणी अशें लूज कमेंट करप की शिवाजी महाराज हारलो किंवा तांणी बायलांक उखलून व्हेली हे कितपत बरोबर हे म्हाका कळना. आणि हाका आमी डेमोक्रेसी किंवा फ्रीडम ऑफ स्पीच कशें म्हणू शकता. फ्रीडम ऑफ स्पीच तुम्ही तुमचो विषय मांडू शकता, पण छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्या सारखे एक मोठे व्यक्तिमत्वाचेर असे कमेंट आणि इतल्या म्हणजे विदाउट एनी म्हणजे कायदे तज्ञांक तर खबर आसपाक जाय की प्रत्येक क्रियापद जे आमी वापरता ताचो म्हणजे एक गिफ्ट दिवप किंवा डोनेट करप किंवा तांकां दिवन उडोवप ह्या शब्द इतले लूजली कायदे तज्ञ क्रियापदां वापरनात जितले म्हाका तरी खबर आसा. कायदे तज्ञ आनी ताचे वयर भाशेचें ज्ञान आशिल्लो मनीस तर तांणी असो विशय हाताळटना सामके रिस्पॉन्सिबिलिटीन तो हाताळूंक जाय आशिल्लो. सो विथ रिस्पेक्ट टू द सेम बुक दॅट ही इज रेफरन्स्ड, पोर्चुगीज मराठा संबंध, I have the English copy of it. ताच्या वयले काही रेफरन्सेस विथ पेज नंबर आय एम गोइंग टू शेअर हियर. सो ज्या प्रकारे ते म्हणतात की शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज हांचे इष्ट संबंध आशिल्ले, ते इष्टागतीचे संबंध आशिल्ले. फ्रेंडशिप ट्रिटी साइन करप म्हणजे कोण इष्ट जायना. Even though Pakistan and India signs a treaty of peace or friendship, it does not mean that they are best of friends. Somebody with legal background and with language background should not be considering it in very loose sense ki they were friends. आणि छत्रपती शिवाजी महाराज इज नोन फॉर हिज गनिमी कावा गेरिला वॉरफेअर वेर वॉट ही वूड डू इज तांणी अफजल खानाकूय पत्र बरयल्लें की हांव तुमकां भिला आनी तुमी म्हाका मेळपाक या. सो दॅट डज नॉट मीन की छत्रपती शिवाजी महाराज वॉज रियली स्केर्ड ऑफ हिम. जस्ट बेस्ड ऑन वन लेटर he had his own war plans and he was doing it with his war plan. So just based on one letter we cannot make loose comments like this. So let me share with references some books, some points from the same book that he has referred by Pisurlekar. So at page 37, just 1 minute. Okay. So on page 36, the captain of Chaul writes to the governor of Goa in August 1664. Jena 1663, Shivaji Maharaj had taken most of Goa, and the same book says that he had plans to go to Salsette and Bardez also. He had taken half the territory of Adil Shah and he had plans to move it right till Mirzan, which is in Karnataka today. So the captain of Chaul writes that
The Portuguese adopted the policy of not obstructing their passage in view of Shivaji's ever-growing power. In this way, Shivaji's navy went on gaining strength to such an extent, at such speed, that Viceroy Conde de San Vicente was constrained, and at the end of 1667, he writes to the King of Portugal, I am afraid of Shivaji's naval ships. We did not take sufficient preventive steps, and so he has built many a fort on the Konkan coast. Today he has several ships, and they are large ones. So this is what the Portuguese are writing. So then we go little ahead. पुस्तक अवेलेबल असा, तुम्ही ब्रॉडवे किंवा खंय वचून ते पुस्तक विकत घेऊन, मराठी असा आणि इंग्लिश असा, तुम्ही वाचू शकता. So I will just give few references because of limitations of internet and time. So then we go to page number 46. Okay. So सेम वायसरॉय जे म्हणतात की ज्यांना उदयबाब बेंब्रे म्हणटा की तो शिवाजी महाराजांक शिवाजी महाराज त्याच्याकडे हारलो, खंयच म्हाका तरी डिफिटेड हो शब्द दिसूना. लिगल म्हणजे ज्ञान आशिल्ले मनीस हारलो आणि पीस ट्रिटी साइन करप, हातलो फरक कसो समजू शकना. आणि छत्रपती शिवाजी महाराज सारख्या व्यक्तिमत्वाचेर येदे व्हडले एलिगेशन कशें करू शकता की छत्रपती शिवाजी महाराज ते हारलो अशे ते शब्द वापरतात. सो तोच सेम वायसरॉय ऑन 20th September 1667, दिस इज बिफोर द बार्देश वॉर, वायसरॉयाक पत्र बरयता, वायसरॉय किंग ऑफ पोर्चुगलच्या राजाक पत्र बरयता. आफ्टर एस्केपिंग फ्रॉम मुघल डिटेन्शन, शिवाजी traveled for 36 hours in fruit boxes which were closed. So he writes about the whole Agra escape, and then he also mentions, I will go a little ahead, where Shivaji Maharaj comes to Konkan, थंय लूट करून थंयची ट्रेजर घेता, आणि थंयच्यान he writes his alacrity, valor, alertness and military foresight are of the order of Caesar and Alexander. He is omnipresent and has no definite place of residence. This is what the Viceroy is writing to the King of Portugal, की शिवाजी महाराजांचे जे कर्तृत्व असा तो सीझर आणि अलेक्झांडर हांच्याकडे कंपेअर करता, आणि ही सेज ही इज omnipresent, तो खंय केन्ना असत सांगू शकना, and he does not have a definite place of residence. सो पोर्तुगीजांच्या मनान आशिल्लो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचो भय आमकां ह्या पत्रान दिसता. So the same book also mentions in the same page, for page number 46-47, about the letter of the same Viceroy Conde विन्सेंट की बार्देश तालुक्यान जे 7000 हिंदू आसा तांणी 2 महिन्या भितर बार्देश सोडपाची, नाजाल्यार तांचे धर्म परिवर्तन करपाक तयार जावपाचे. हेच सिमिलर लेटर आमकां 1663 सालसेत दिसता. आता हाच्या बद्दल शिवाजी महाराज डायरेक्ट काय उलयना, बिकॉज आमकां खबर आसा छत्रपती शिवाजी महाराजची पॉलिसी जी आसा ती ही इदर डायरेक्टली अटॅक्स, ही डज नॉट, म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजची नेक्स्ट स्टेप कितें आसतली ही कोणाकच खबर नासता, आणि ताच्या खातीर ताणें तशें अटॅक करूना किंवा तांणी पत्र बरोवना हाच्या मध्ये ताच्या मनान तशें नाशिल्लें अशेंय आमी म्हणू शकना. बिकॉज अ वॉरियर लायक हिम विल नॉट रायट अँड इन्फॉर्म एवरीथिंग टू हिज एनिमी. So he will directly attack, which he has always done as a policy. Then we go a little ahead. सो मागीर बार्देश जो हे आसा बार्देश तालुक्या तातून शिवाजी महाराज अटॅक करता, बिकॉज जे कुडाळ आणि पेडणे मणेरी हांचे जे देसाई जे आशिल्ले सो ते सगळे कोलवाळ येवन राविल्ले, विच इज अ ट्रू थिंग, आणि तांकां ते शिवाजी महाराजांक कर सारको दिनाशिल्ले, आपल्या वतनाचेर अत्याचार करताले, आणि ताच्या खातीर छत्रपती शिवाजी महाराज तांकां अद्दल शिकोवपाक आयिल्लो, आणि छत्रपती शिवाजी महाराजाक भिवन ते वचून लिपून रावले बार्देश तालुक्यान, आणि बार्देश तालुक्यान तांकां पोर्तुगीजांनी शरणागती दिली, आणि तातून जेन्ना उदयबाब बेंब्रे म्हणटा की तांणी घरां लुटली आणि तांणी बायलांक उखल्ली हो जो शब्द ते वापरतात छत्रपती शिवाजी महाराज सारख्या व्यक्तिमत्वाचेर येदो व्हडलो आरोप की म्हणजे तांच्या आर्मीनी बायलां उखल्ली. सो हो ते खंयच्या ह्याच पुस्तकान आसा, आणि ते म्हणतात की so I will read the same thing.
सो इट सेज दॅट शिवाजी महाराजांनी थंयचे जी बायलां किंवा जी भुरगीं आशिल्लीं तांकां हॉस्टेज घेतली आणि हाचो रिपोर्ट बरयता कोण जाल्यार फ्रांसिस्कन पाद्री बरयतात 100 वर्सां नंतर. सो ताच्या आधाराचेर एक कोण तरी 100 वर्सां मागीर त्या घटनेचे जशें आयकिल्ले तशें बरयतात आणि ताच्या प्रमाणे आमी छत्रपती शिवाजी महाराज सारक्या व्यक्तिमत्वाचेर अशें कमेंट करू शकतात की for 3 days, 20 to 22nd of November, Shivaji's troop plundered a number of villages and arrested hundreds of people. Among them were many women and children. So it says arrested. It does not say उखल्ली. ह्या इतलो लूज शब्द एक कायदे तज्ञ आणि भाषा तज्ञ कसा वापरू शकता हाचेर म्हणजे म्हाका ही गोष्ट पटना. आणि when we go to the same book, पोर्चुगीज मराठा संबंध जाच्या रेफरन्साचेर ते इतले हो कमेंट करता. इन द सेम बुक वी लेटर गो अहेड. दिस इज ऑन पेज नंबर 48 आणि पेज नंबर 49 it mentions that whatever he had taken, he keeps them as hostage and he returns it. So we go little ahead on page number 51. So the women who were captured during the invasion of Bardez were restored to the Viceroy of Goa after the Treaty of Friendship was concluded. So they were taken as hostages. आणि ताच्या मागीर तांकां आफ्टर दे सायन्ड अ पीस ट्रिटी ऑफ फ्रेंडशिप तह जातकीर तांकां परत तांच्या हातून पावयले. अँड एज अ मॅटर ऑफ फॅक्ट विमेन अँड चिल्ड्रन फ्रॉम एनिमीज टेरिटरी ऑलवेज रिसिव्ड प्रोटेक्शन इन टाइम्स ऑफ वॉर फ्रॉम शिवाजीज सोल्जर्स. दिस इज फ्रॉम द सेम बुक दॅट ही हॅज रेफर्ड. सो इट इज व्हेरी क्लियर दॅट ही हॅज रेफर्ड ओनली हाफ पेजेस विच इज डायरेक्टली अटॅकिंग ऑन छत्रपती शिवाजी महाराज. अँड दिस हाफ थिंग म्हणजे नरवा कुंजरवा हे मुद्दम करतात काय चुकून करतात हे माझ्याकडे हाचे उत्तर ना. बट दिस इज व्हॉट द बुक सेज. शिवाजी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन टू हिज आर्मी वॉज as stated by Sabasad in his chronicle that in foreign territory no women or child should be molested. The Portuguese biographer of Shivaji, Cosme da Guarda, also testifies to this. So हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच लोक बरयनात, तर पोर्तुगीज बायोग्राफर बरयता की छत्रपती शिवाजी महाराजांचे रूल असा की ज्या ज्या फॉरेन टेरिटरीचेर अटॅक करता थंयचे बायल किंवा भुरग्यांक खातीर कसलेच हर्ट किंवा मॉलेस्टेशन हे जावपाक जायना. सो त्या आणि आमकां म्हणजे कल्याणच्या सुबेदाराची सुनेची गजाल खबर आसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे इतले जे म्हणजे तांच्या सारख्या व्यक्तिमत्वाचेर तांणी तांची बायलां उखल्ली हे अर्दे नॉलेज दिवप हे कितपत बरोबर ते बी एका भाषा तज्ञ आणि कायदे तज्ञ मनशान हे म्हाका तरी पटना. सो द सेम बुक ऑल्सो मेन्शन्स की जे पाद्र्यांक मारले 2-3 पाद्री जे म्हणजे ज्या प्रकारे उदयबाब भेंब्रे सांगतात की ते भायर आयले आणि तांकां खबरूच ना की कितें आवाज जालो हे ह्या पुस्तकान आसा की तांकां खबर ना. पण अशें कोण म्हणटात तर दुसरे पाद्री म्हणटात. बट वेन वी सी अदर रेफरन्सीस मराठा सोल्जर्स राईट की जे पोर्चुगीज पाद्री आशिल्ले ते वॉर सुद्दां लढटाले. दे वर नॉट ओनली प्रिचिंग बट दे वूड ऑल्सो फाईट द वॉर्स. अँड दिस इज मेन्शन्ड इन द सेम बुक where they say ki they would fight the wars and in the wars they would die. So there are some ways there where म्हणजे this book also mentions ki हे जे खूप references जे letters बरयला पोर्तुगीजांनी they are also based on street gossip. So coming to the last point, which is about where Udaybab Bhembre says that Chhatrapati Shivaji Maharaj harlo. So there is no word of Chhatrapati Shivaji Maharaj being defeated. There is asking for peace treaty. आणि हे peace treaty बरयता कोण म्हणजे कोणाच्या बेजराचेर उदयबाब भेंब्रे येदे व्हडले कमेंट करता की पोर्चुगीज वायसरॉय आपल्या फोर्ट्रेस ऑफ रायतूरचो जो कीपर आसा फोर्ट्रेस कीपर रायतूर म्हणजे आताच्या राया ताका तो बरयता की Viceroy writes to the fortress keeper of Raitur on 22nd November 1667 that Shivaji Maharaj is begging for peace.
आणि एका पोर्तुगीज व्हायसरॉयच्या बरयल्ल्या उतराचेर आमी छत्रपती शिवाजी महाराज सारख्या मनशाचेर येदे व्हडलो क्लेम करता की तो हारलो आणि ताचेर आमी विश्वास दवरता की जो स्वताच्याच मनशा खातीर बरयता तो बरयता हे कितल्या प्रकारचे सत्य बरयता किंवा तो बरयता म्हणून आमी मान्य करता की छत्रपती शिवाजी महाराज इज बेगिंग फॉर पीस. अँड लेटर, फ्यू डेज लेटर, ऑन 23rd of November, he writes to Shivaji Maharaj that I am also anxious to make peace. So this is based in the same book where we can clearly see that a scholar like a scholar of law as well as language as well as history, Shri Udaybab Bembre has made very half-read statements from the same book and is purposely done to seems like making loose comments on Chhatrapati Shivaji Maharaj. So anybody who is interested to know more about it can read this book, Portuguese Maratha Relation. It is available in Marathi as well as English. It should be available in Central Library, or you can buy the book and you can read the references for yourself. I have already given many page number and references where it is said that where it is very clear that whatever he is making are very loose comments, and it seems like it is more on this should not be acceptable to any historian also, at least not in the name of democracy, that you give any half references from any of the history books. Neither it should be accepted by any Goans who have pride in their civilization and respect for Chhatrapati Shivaji Maharaj, especially when it comes to making comments की तानी बायलांक उखलले और तानी तर हारले आणि त्यांचे पोर्तुगीजांकडे संबंध आशिल्ले. So your politics, your hatred for any government position or any party should be kept aside, and ताच्या खातीर म्हणजे तुमचे कोणाच्या तरी पॉलिटिशियनाचे वयले हे करपा खातीर कमेंट्स करपा खातीर you cannot make allegations like this on a person like Chhatrapati Shivaji Maharaj. So these are some points from just the archaeology perspective. The book is available. If anybody wants, can read the book and check the references for themselves. Thank you.